पाय जमिनीवरच ठेवतात, तसं नसते. तुम्ही एखाद्या गर्दीमध्ये जा तेव्हा तुम्ही त्याच्यानंतर पहा ते काय म्हणते, आवयुः पुत्र भविष्यति, म्हणजे ते भविष्याचा विचार करत आहे. ते काय म्हणाले की मी मला मुलगी देईल कोणतरी, मी लग्न करणार आणि लग्न करून मला जे मुलं बाळ होती म्हणजे मुलगा होईल, भविष्यात विचार करायला. ते जे पिंक कलरचे दिलेले आहेत ना, ते भविष्यकाळ दर्शवतो. कळलं सर्व? सर्व ही जे आहे तुम्हाला पाठ ते भविष्यातला आहे. तो विचार करत आहे भविष्यामध्ये माझं हे होईल, ते होईल, असं होईल, तसं होईल. पहा नंतर तस्साः सोम शर्मा इति नाम करिष्यामि, म्हणजे मी जे मला जे मुलगा होईल त्याचं नाव मी काय ठेवीन? प्रश्नाची उत्तरे द्यायचा, हात वर करायचं आणि द्यायचं. झालं लिहून हे? झालं ना? आता सांगा. तेव्हा बंद करा. बंद करा सगळ्यांनी. पुस्तक पण बंद करा. बस पुस्तक बंद कर बा. बंद कर. झाला वया बंद झाला? बंद कर. तुझं नाव काय ते? बंद कर. आता सांगा वस्तूमध्ये काय काय आहे ते सांगा. हात वर करून सांगा. नानी सांग तू सांग. मातीची भांडी. अजून सांग. उठून उत्तर एक काय काय सांगा. एक उठून उत्तर द्यायचं, हात वर करायचं. बोल नका. भांडी नाही खाली मातीची शिल्पे. बरोबर आहे. तू सांग. एक तू शांत बस. मी विचारायला नाग्या बस खाली. नाग्या तू सांग. नाग्या चित्रे. नाग्या सांग. नागराव. आणि वास्तूमध्ये काय काय येते? छान. हात वर करा. मी विचारते. शांत बस आपण. सांग. घर. हा दुसरं छान दे. गुहा. हा अजून सांगा ना. आपण मंदिरात जातो काय का? मंदिर चर्च, स्तंभ, मशिदी माहिती आहे. नाग्या दुसरा मुद्दा टाका. लिखित साधने. कोणता? लिखित साधने. लिखित साधने माहिती आहे का रे कोणाला? हो, कोणाला माहिती आहे का लिखित साधने काय असतो? ओव्या, शिलालेख आणि ग्रंथालेख, लोकगीते, लोककथा, कहाणी, वृत्तपत्रे, लेण्या, कोणीले हे सांगा. तिचे सांगा. आणि मौखिक साधनेमध्ये काय येते? भांडी येतात. नाणी. मौखिक साधने बघ. मौखिक म्हणजे काय? मौखिक म्हणजे काय? तोंडाने बोललेले. म्हणजे काय काय येतं? पवाडे, गाणे, लोकगीते, कथा, कहाण्या. मौखिक म्हणजे का? नाच, गाणे. ते कशामध्ये येते? आणि लिखित साधने म्हणजे काय असते? लिखित साधने म्हणजे काय? लिहिलेले काय काय असते? आणि भौतिक साधने कोणकोणत्या एखाद्याने नाव सांगा मला सर्वजण. तुझं सांग. उभं टाकून नाव सांगायचं. कोणी विचार उभं टाक. लिहून घेतलंस? सांगा काय काय लिहून घेतलंस वाचून दाखव.
समजले की नाही सांगा, मी डबल समजून वहीवर काढायचे. वहीवर काढ. समजले मी? बरं, कोणाकोणाला समजले सांगा खरं, मी डबल समजून सांगते बरं. समजलं नाही? हात वर करा, ज्याला समजलं नाही त्याने. सगळ्याला समजलं नाही? समजलं नाही? डबल सांगतो, लक्षात राहा. तीन दशांश तुझी कुशल धामणी येऊ दे. कुशल धामणी म्हणजे सांगल कोणी? चांगल्या लोकांचे विचार आपल्या मनात